माहिती आहे की माननीय उद्धवसाहेब ठाकरे ज्यावेळेला रत्नागिरीत मोठी सभा झाली त्यावेळेला शिवसेनेच्या या प्रकल्पाबाबतचं धोरण हे स्पष्ट केलेलं आहे. शिवसेना या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे, या जनतेबरोबर आहे हे स्पष्ट सांगितलं आहे की मासेमारी, आंबा बाग आहे, नारळ याच्यावर चालते. आज हा प्रकल्प अजून सुरू झाला नाही, परंतु रत्नागिरीमध्ये काही छोटे छोटे प्रकल्प सुरू झालेले आहेत. ह्या वर्षीची परिस्थिती बघितली तर लोकांना आंबे खायला मिळत नाही. आंब्याला चांगला मोहर आला परंतु सगळा जळून खात झाला. ही परिस्थिती प्रकल्प छोटे आहेत त्यांच्यामुळे निर्माण झालेली आहे. हा जर प्रकल्प झाला तर रत्नागिरीची आंबा बागायत संपणार आहे, मासेमारी संपणार आहे आणि कोकणी माणूस उद्ध्वस्त होणार आहे. आणि या रत्नागिरीमध्ये अशा प्रकारचे जर प्रकल्प आणत असतील तर शिवसैनिक तर मी जरूर आहे, पण मी कोकणवासी आहे, आमचा पूर्ण विरोध आहे. आपल्याकडे जो हा जैतापूर प्रकल्प होतो आहे अणुऊर्जाचा, त्या संदर्भात मच्छीमारांचा विरोध याच्यासाठीच आहे की आम्हाला मच्छीमारीमध्ये जो अडथळा होणार आहे तो अद्याप आम्हाला दूर करण्यासाठी शासनाकडून अद्याप कुठे कळविण्यात आलेलं नाही. कितीपर्यंत तो मच्छीमारी बंद अंतर असेल मच्छीमारीचं, किंवा कुठपर्यंत त्याने हद्द मारणार आहेत त्याचा आम्हाला निश्चित खुलासा होत नाही, म्हणून आम्ही मच्छीमारी इथे विरोध करत आहोत. हे बघा, आमचं जे मुलगा गेला की नाही, हे आम्ही मच्छीमारीसाठी आमचा मुलग्यांचा प्राण गेलेला आहे. तेव्हा मला काय म्हणायचं आहे की जास्तीत जास्त जे बी काय होईल ना तेवढं हे प्रकरण पुढं हटवलं पाहिजे. जे प्रकल्प आहे ना हे आमच्या देशाला नाही पाहिजे आणि आमच्या गावादाराला पण नाही पाहिजे. मला नको, पुऱ्या गावाला नको, पण आम्हाला नाही पाहिजे. हेच आमचं मत, दुसरं काय नाही. याच्यापासून आणखी सुद्धा जीव जाणार आहेत गावातील लोकांचे. अशी एक एक करून किती लोक सुद्धा मारतील. तेव्हा हे आणलेलं आहे सरकारने, हे सरकारने हटवलंच पाहिजे. आता 7-8 माणसं जखमी आहेत आणि माझा एक मुलगा गेला, तर मला कमावून घातणारा तो गेला. आता माझ्यावर पाडी आहे, आता परिवार मला सांभाळायचे आहेत ना, म्हणून याच्यासाठी हे नाही पाहिजे. आणि याच्या पुढे जरी असं काही केला नसला तरी पण तो कायमच विरोध राहणार आमचा. याला आमचा या प्रकल्पाला पहिल्यापासून विरोध आहे. 2005 पासून आम्ही विरोध करतो आहोत. 2005 ते 2011 पर्यंत सुरुवातीपासून आम्ही हे सांगत आलो आहोत की आम्हाला हा विकास अणुऊर्जा प्रकल्पातून नको. तिथे आंबा, काजू, मच्छी याच्यासाठी अनेक उपलब्धी आहेत, याच्यातून विकास होऊ शकतो. आंब्याच्या प्रोसेस युनिट किंवा इथून एक्सपोर्ट करणे अशा गोष्टी इथून होऊ शकतात. तर आम्हाला न विचारता तुम्ही अशा पद्धतीचा विकास आमच्यावर थोपवू नका. आम्हाला हा विकास मंजूर नाही. पहिल्यापासून आम्ही सांगत आलो आहोत. आत्तापर्यंत शांततेच्या पद्धतीने आंदोलन आम्ही करतो आहोत. सरकार दुर्लक्ष करत आहे आणि अकारण इथली जमीन घेणे, भूसंपादन त्याला म्हणणे, वास्तविक ही जमीन संपादित झालेली नाही, तर आमच्याकडून ती बळकावली गेलेलीच आहे. आजपर्यंत आम्ही कोणतीही जमिनीचा पैसा या सरकारकडून घेतलेला नाही. आमची स्वतःची जवळपास 55 एकर जमीन या प्रकल्पात जाते आहे.